या सोहळ्याच्या निमित्ताने या वर्षी या ठिकाणी शिवपुराणाचं त्रिदिनी शिवपुराणाचं आयोजन केलेलं आहे. शिवपुराण काय आहे? म्हणतात की भगवान महादेवाची वाङ्मयीन प्रतिमूर्ती आहे शिवपुराण. हा ग्रंथ नसून साक्षात भगवान महादेव आहेत. आणि महादेवाचा या पुराणाचं नाव आहे महापुराण. आणि ज्या पुराणाला नाम दिलेलं आहे शिव. शिव या शब्दाचा अर्थ आहे कल्याणकारी. जे कल्याण करणारे आहेत ते आहेत शिव. ग्रंथाचे लेखक आहेत वेदव्यासजी महाराज. ज्या वेदव्यासजी महाराजांनी 4ही वेदाची रचना केलेली आहे. ज्या वेदव्यासजी महाराजांनी 4ही वेद लिहिल्यानंतर त्यांनी अनेक पुराणांची रचना केली. 18 पुराणांचं लिखाण केलं. वेद कठीण आहे, सर्वसामान्यांना समजणार नाही म्हणून त्यांनी 18 पुराण लिहिलेले आहेत. पुराण कठीण आहे म्हणून त्यांनी उपनिषद लिहिलेले आहे. 100 उपनिषदांचं लिखाण केलेलं आहे. जगत कल्याणासाठी सोप्या भाषेमध्ये लिहिलेले पुराण आणि उपनिषद आहे. वेदव्यासजी महाराज या शिव महापुराणाचे लेखक आहेत. त्या वेदव्यासजी महाराजांनी शिव हेच नाव का दिलेलं आहे याच्या मागे कारण आहे. कारण महादेवाचे अनेक नाव आहे. शिव सहस्रनाम स्तोत्र सुद्धा आहे. जसं विष्णू सहस्रनाम आहे, ललिता सहस्रनाम आहे, तशा पद्धतीने शिव सहस्रनाम सुद्धा आहे. सहस्र म्हणजे फक्त 1000 नाव म्हणून ते सहस्रनामामध्ये बद्ध केलेले आहे. अनंत ज्या देवाचे नाव आहेत, अनंत नाव आहेत, पण ते सहस्र नावामध्ये बद्ध केले गेलेले आहेत. असे अनंत ज्या भगवान परमात्म्याचे नाव आहेत त्याच्यापैकी एक नाव आहे शिव. शिव हे नाव का निवडलं? शंभू महापुराण ही म्हणू शकले असते. शंकर महापुराण सुद्धा नाव दिलं असतं. महादेव महापुराण हेही नाव देऊ शकले असते. परंतु याच्यापैकी कोणतंही नाव या पुराणाला न देता शिव महापुराण हे नाव का दिलं? कारण शिव शब्दाचा अर्थ आहे कल्याण. आणि वेदव्यासजींची इच्छा आहे की जगताचं कल्याण झालं पाहिजे. जगताचं कल्याण झालं पाहिजे. वेदव्यासजींची इच्छा आहे जगत कल्याण घडलं पाहिजे. त्याच पुराणाचे जे कथा सांगणारे आहेत ते श्री सूतजी महाराज आहे. नैमिषारण्याच्या पावनभूमीमध्ये 88,000 शौनकाधिक ऋषी एक दिव्य आणि महान यज्ञ करत आहेत. हा यज्ञ का करतायत? तर जगत कल्याणाकरता यज्ञ करतायत. पूर्वी साधू संत महात्मे यज्ञ करत होते, परंतु का जगत कल्याणाकरता यज्ञ करत होते. यज्ञ करण्याचे अनेक कारण, त्याच्यापैकी एक जगतामध्ये समतोल राहिला पाहिजे. जगतातल्या सर्व लोकांमध्ये यज्ञयाग करण्याची इच्छा उत्पन्न झाली पाहिजे. त्यांनीही यज्ञयाग केला पाहिजे. यज्ञाचं दर्शन करून पवित्र झालं पाहिजे. यज्ञाच्या पवित्र वेदांनी ही पृथ्वी पवित्र झाली पाहिजे. जगतामध्ये मंगलमय वातावरण निर्माण झालं पाहिजे म्हणून यज्ञ केला जात होता. आणि एक कारण असंही होतं की यज्ञ केल्यामुळे वातावरणामध्ये शुद्धता निर्माण होते. वायू हा शुद्ध होत असतो. यज्ञ करत असताना ज्याही समिधा वापरल्या जातात, वड, पिंपळ, वेगवेगळ्या वृक्षांचे जे मुळी आहेत किंवा काही वृक्षांचे साली किंवा वेगवेगळे लाकडं त्या ठिकाणी आणले जातात. वाळलेले लाकडं ते समिधा म्हणून यज्ञामध्ये टाकले जातात. आणि ते लाकडं जेव्हा जळतात त्यावेळेस वायूची शुद्धी होत असते. वायू शुद्ध होणं ही फार गरजेचं आहे. कारण आजच्या स्थितीमध्ये जर आपण बघितलं तर एवढं प्रदूषण वाढलेलं आहे. अनेक फॅक्टरी निर्माण झालेल्या आहेत, अनेक कारखाने आहेत, अनेक गाड्या आहेत. त्या गाड्यांमधून निर्माण होणारा जो
आहे, वेगवेगळ्या प्रकारचा कार्बन डायऑक्साईड असेल, वेगवेगळ्या प्रकारचा दूषित वायू असेल, ज्याच्यामुळे काय होतंय की पृथ्वीवर एक वलय आहे की जे वलय सूर्याचे जे प्रखर किरण असतात ते प्रखर किरण पृथ्वीवर येण्यासाठी रोखवले जातात. त्या वलयामुळे अतिशय तेजस्वी किरण पृथ्वीवर येत नाही, म्हणून आपण सुरक्षित राहतो, ज्याला ओझोनचा थर म्हटलं जातं. परंतु या कार्बन डायऑक्साईडमुळे किंवा इतर जेही दूषित वायू आहे त्याच्यामुळे तो ओझोनचा जो थर आहे तो ओझोनचा थर कमी कमी होतोय. आणि तो थर जर भविष्यामध्ये कमी झाला, पातळ झाला, तर सूर्याचे किरण पृथ्वीवर आले तर ते किरणांमुळे मनुष्याचा, प्राणी मात्रांचा जीव धोक्यात येईल आणि उष्णतेमुळे मृत्युमुखी पडणार पशु पक्षी मानव. परंतु साधू संत महात्मे जे आहेत ते यज्ञ करतात, होम करतात, आणि ज्या यज्ञामधून जो धूर निर्माण होतोय त्या धुरामुळे वातावरण शुद्ध होतंय. आता आपण काही 2-3 वर्षापूर्वीच घटना बघितली की वायू जेव्हा दूषित होतोय त्यावेळेस लोक कसे मृत्युमुखी पडतायत. कोरोना हा जो विषाणू होता तो कुठून आलेला होता? वायूमध्ये आलेला होता, तो हवेमध्ये होता. आणि त्या विषाणूचा परिणाम, तो विषाणू श्वासाद्वारे शरीरामध्ये जरी गेला तरी आपण डोळ्यांनी चित्र बघितलेलं आहे की कशा पद्धतीने चांगले मानव काही क्षणामध्ये समाप्त झाले. अशामुळे कोरोनाच्या विषाणूमुळे. म्हणून विषाणू जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते समाप्त होण्यासाठी यज्ञ होणं ही फार गरजेचं आहे. आणि असा जगत कल्याणासाठी यज्ञ करणारे शौनकादिक ऋषी यज्ञ करतायत. किती दिवस म्हणतात त्याची कोणतीही तिथी नाही, अनंत काल, जेवढा कालावधीपर्यंत यज्ञ करता येईल तेवढ्या कालावधीपर्यंत. पण असा यज्ञ होत असताना त्यांना वाटलं की पहाटेपासून दुपारपर्यंत यज्ञ होतोय, पण उरलेला अर्धा वेळ व्यर्थ वाया जातोय. मग उर्वरित दिवसामध्ये, अर्ध्या दिवसामध्ये काय करायचं? 88,000 संत आपापसामध्ये चर्चा करू लागले की उरलेल्या अर्ध्या दिवसामध्ये आपण सत्संग करूया. आता सत्संग जर करायचा असेल तर त्याच्यासाठी कुणीतरी ज्ञानी वक्ता असावा लागतो. त्यांच्या मुखातून ज्ञान बाहेर पडलं की ते कानाद्वारे श्रवण करता येत. अशा वेळेस त्या ठिकाणी एक महान ज्ञानी वक्ता आले आणि ते आहे श्री सूतजी महाराज. श्री सूतजी महाराजांचं आगमन झाल्याबरोबर शौनकादिक ऋषी जागेवर उभे राहिले आणि त्यांनी हात जोडून नमस्कार केलेला. श्री सूतजी महाराज की जय, श्री सूतजी महाराज की जय, श्री सूतजी महाराज की जय. सूतजी महाराज नैमिषारण्यामध्ये का आलेले होते? याचं कारण यज्ञ चालू होता, त्या यज्ञाचं दर्शन करण्यासाठी आलेले होते. म्हणजे शिव महापुराण सांगणारे श्री सूतजी हे दार्शनिक सूत आहेत, वयाने कमी आहेत. 88,000 शौनकादिक ऋषी वयाने अधिक आहेत आणि श्री सूतजी महाराज वयाने कमी आहेत. तरीही वयाने कमी असणाऱ्या श्री सूतजी महाराजांना बघितल्याबरोबर सगळे जण उठून उभे राहिले आणि हात जोडून नमस्कार केला. याचं कारण श्री सूतजी महाराज हे व्यासजींचे शिष्य आहेत. श्री सूतजी महाराजांवर व्यासजींची कृपा आहे. श्री सूतजी महाराजांनी व्यासजींच्या मुखारविंदातून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पुराण श्रवण केलेले आहेत आणि तत्वज्ञानाचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान श्री शुकदेवजींच्या मुखारविंदातून श्रवण केलेलं आहे. श्री शुकदेवजींची कृपा, श्री वेदव्यासजींची कृपा, ज्याचा परिणाम श्री सूतजी महाराज यांना माहित आहे की माझं जे पूजन केलं जातंय किंवा माझा जो सत्कार केला जातोय याचं कारण मी नाही
तर मी व्यासजींचा शिष्य आहेत म्हणून माझं पूजन केलं. त्या श्री सूतजी महाराजांच्या पुढे शौनकादिक ऋषींनी हात जोडलेले आहेत आणि शौनकादिक ऋषी सूतजी महाराजांना म्हणतायत, महात्मन, आतापर्यंत तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कथा सांगितलेल्या आहेत. कधी तुम्ही भगवान विष्णूची कथा सांगितली, कधी तुम्ही भागवत सांगितलं, कधी देवी भगवतीची आराधना कशी करावी, देवी भगवतीची कृपा कशी प्राप्त करून घ्यावी, त्या देवी भगवतीचं स्वरूप कसं आहे याचं वर्णन करत असताना देवी भागवत पुराण सांगितलेलं आहे. परंतु आमची विनंती आहे की यावेळेस तुम्ही आम्हाला भगवान महादेवाची प्राप्ती होईल आणि सर्व सारांचं सार, वेदाचा सार जे असेल, असं ज्ञान जे असेल ते तुम्ही आम्हाला सांगा, ही विनंती केलेली आहे शौनकादिक ऋषींनी सूतजींना. का विनंती करताय? त्याचं कारण सूतजींमध्ये ज्ञान आहे. सूतजी महान आहेत, ज्ञानी आहेत, विद्वान आहेत आणि त्यांच्यावर गुरुकृपा आहे. एक लक्षात ठेवा, काही जण पुराणांचं पाठ पाठांतर करून, श्रवण करून वक्ता बनू शकतात, ज्ञान सांगू शकतात. परंतु असे वक्ता जे पाठ पाठांतर केलेलं आहे, असे वक्ता जर ज्ञान सांगू लागले तर ते ज्ञान सांगत असताना कदाचित जगत प्रभावित होतंय, जगताला आश्चर्य होतं, लोक टाळ्याही वाजवतील, परंतु त्या व्यक्तीने ज्ञान दिल्यानंतर ते ज्ञान समोरच्याचा उद्धार कधीही करू शकत नाही. कारण गुरु कृपेतून ते ज्ञान प्राप्त झालेलं नाही. जे ज्ञान गुरु कृपेद्वारे प्राप्त होत आहे, जे ज्ञान गुरूंच्या मुखातून प्राप्त झाल्यानंतर आपल्याला मिळतंय, ते ज्ञान मिळाल्यानंतर जो वक्ता लोकांच्या समोर ज्ञान ठेवतोय तो वक्ता जगताचं कल्याण करू शकतो. कारण त्याच्यावर गुरु कृपा झालेली असते. म्हणून म्हणतायत, गुरु विनानुभव कैसा करे, गुरु विनानुभव कैसा करे, ज्ञानोबाराय म्हणतायत की गुरु कृपेद्वारे प्राप्त झालेलं ज्ञान जे आहे ते ज्ञान दार्शनिक ज्ञान असतं. ते ज्ञान हे कृपेमुळे प्राप्त झालेलं ज्ञान असतं आणि असं ज्ञान प्राप्त करून जो वक्ता जगाला ज्ञान सांगतोय तोच वक्ता जगत कल्याण करू शकतो. श्री सूतजी महाराज यांना गुरु कृपेने प्राप्त झालेलं ज्ञान आहे. म्हणून सूतजी महाराजांना माहित आहे हे स्वागत आणि सत्कार जो होतोय हा माझा नाही तर माझ्या गुरु कृपेचा परिणाम आहे. म्हणून माझा स्वागत सत्कारचा. कारण सूतजी हे वयाने शौनकादिकांपेक्षा कमी आहेत, तरीही श्री सूतजींचा सत्कार केलेला, त्यांना उच्च आसनावर बसवलेला आहे.
आणि श्री सूतजी महाराज शौनकादिक ऋषींना शिव महापुराण कथा सांगू लागलेले आहेत. जे शिवपुराण म्हणजे वेदाचा सार आहे. वेद काय आहे? वेद अपौरुषीय आहेत. वेद म्हणजे जगामध्ये सर्वोच्च ज्ञान जे आहे ते वेदामध्ये आहे. आणि वेद कसे आहे तर म्हणतात भगवान परमात्म्याच्या श्वासातून उत्पन्न झालेले आहेत. वेद कसे आहे म्हणतात वेद अनादी आहे. ज्याला आदी नाही त्याला म्हणतात अनादी. कसे आहेत वेद? आपल्याला जर विचारलं तुमचा जन्म कधी झाला, आपण लगेच तारीख सांगणार. आपल्याला जर विचारलं तुम्ही किती वय असताना भोजन करायला लागलात, तेही आपल्याला सांगता येईल. कोणी म्हणेल की मी 1 वर्षाचा झाल्याबरोबर सुरू केलं होतं. कोणी म्हणतील की 1.5-2 वर्षाचा झाल्यानंतर मी जेवायला लागलो. आपल्याला तेही सांगता येईल. तुम्ही कोणत्या दिवसापासून शाळेत गेलात, आपल्याला कदाचित तेही सांगता येईल. पण आपल्याला जर विचारलं तुम्ही कधीपासून श्वास घेतायत, सांगता येईल का? आपण एकच उत्तर देणार, जेव्हापासून आईच्या गर्भामध्ये आम्ही होतो तेव्हापासूनच आमचे श्वास सुरू. कारण श्वास तिथूनच सुरू होत आहेत. आईच्या गर्भाला जर तपासलं डॉक्टरांनी तर छातीचे बाळाचे ठोके कसे आहेत हे लगेच पेपरामध्ये उमटून येतं की किती बाळाचे ठोके चालू आहेत, कमी आहे की जास्त आहे. म्हणजे ज्या अर्थी बाळाचे ठोके ओळखता येतात त्या अर्थी आपले श्वास तेव्हापासूनच सुरू झालेले आहे. म्हणजे ते कधी सुरू झाले हे आपल्याला सांगता येत नाही. तसं वेद केव्हापासून आहे हे सांगता येत नाही. कारण भगवान परमात्मा आदी आहे, अनंत आहे. आणि त्या भगवान परमात्म्याचा श्वास म्हणजे वेद आहे. आणि त्या वेदाचा सार म्हणजेच महापुराण आहे. त्या वेदाचा सार आहे महापुराण. आणि या महापुराणामध्ये काय आहे हे जाणून घेण्यासाठी शौनकादिक ऋषी सूतजींना म्हणतायत, हे महात्मन, हे सूत महाप्राज्ञ सर्व सिद्धांत प्रभो, आख्याही मे कथा सार पुराणानां विशेषतः. शौनकादिक ऋषी म्हणतायत, हे सूतजी महाराज, तुम्ही कसे आहात? महाप्राज्ञ. प्रज्ञा म्हणजे बुद्धी. तुम्ही महान आहात, बुद्धिवान आहात. का? कारण सर्व सिद्धांतविद प्रभू, तुम्हाला सर्व वेदाचा सिद्धांत माहित आहे, सर्व वेदाचा सार माहित आहे. म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे, आख्याही मी कथा सारम. तुम्ही आम्हाला कथा सांगा, पण काय सांगा म्हणतात त्या कथेचं सर्व सार सांगा.